शिवराय मित्रांनो, मी आपला सर्वांचा मित्र वैभव सवंडकर पाटील. तर मित्रांनो, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं की माझ्या छत्रपती संभाजी महाराजांनी अरे औरंग्याच्या अरे 9 वर्ष याला माझ्या छत्रपती संभाजीराजांचं स्वराज्य घ्यायला शक्य झालं नाही आणि त्यांनी पावलं उचलली खासे दख्खनकडं. अरे त्याने आदिलशाही जिंकली, त्याने आदिलशाही एका महिन्यात जिंकली. कुतुबशाही, अरे कुतुबशाही त्याला एका महिन्यात जिंकली. अरे त्याला आदिलशाही जिंकायला 1 महिना बस आहे, कुतुबशाही जिंकायला 1 महिना बस आहे. पण हे स्वराज्य, अरे माझ्या छत्रपती संभाजी महाराजांचं स्वराज्य जिंकायला अरे याला 9 वर्ष, अरे याला 9 वर्ष शक्य होत नाही. कारण अरे औरंग्याने अरे काही नामांकित सरदार माझ्या छत्रपती संभाजीराजांवर पाठवले होते, पण माझ्या छत्रपती संभाजी महाराजांनी अरे या सरदारांना सडो की पळो करून सोडलं. आणि औरंगजेबाला सुद्धा कळालं अरे या छावा रणभूमीमध्ये पराभव करणं अशक्य. आणि त्याने रचला डाव आणि फितूर मदतीला पाठवले. आणि गणोजी शिर्के, संभाजीराजांचे सखे मेवणे देसाई सावंत आणि शिर्क्यांचे खटले हे कवी कलशाकडे आले. आणि फितुरांनी शिर्क्यांना सांगितलं कवी कलश तुमच्या विरोधात. आणि नेमका निकाल कवी कलशांनी देसाई सावंतांच्या बाजूने दिला. आणि शिर्क्यांची खात्री पटली की कवी कलश विरोधात आणि शिर्के कवी कलशावर चालून गेले. आणि शिर्के पळून म्हणजे कवी कलश खेळण्या गडावाला. आणि संभाजीराजांना पत्र पाठवलं, शिर्क्यांनी मार दिला म्हणून खेळण्यास आलो. आणि संभाजीराजे कडाडले आणि विचारते झाले येसुबाईंना, नात्याचे पदर जर स्वराज्याचे कदर करत नसतील तर काय काय करावं आम्ही. आणि कडाडल्या महाराणी येसुबाई, पदर जर स्वराज्याची कदर करत नसतील तर बिनघोर हे पदर कापून काढा, भले ते आमचे बंधू असले म्हणून काय. आणि स्वराज्याची स्वामीनी कडाडली आणि स्वराज्याचा स्वामी निघाला शिर्क्यांवर तुडवून पडला. अरे शिर्क्यांचं स्त्रिकान केलं. आणि संभाजीराजे आले हे पन्हाळ्यावर. संभाजीराजांना कानोकान खबर नव्हती की औरंगजेबाची गहिरी चाल यशस्वी झाली आहे. कारण औरंगजेबाची चाल होती संभाजीराजांना रायगडाच्या बाहेर काढा. कारण औरंगजेबाला सुद्धा माहिती आहे अरे रायगडावर आणि संभाजीराजांना पकडणं नामुमकिन. कारण अरे रायगड म्हणजे बेलाद आणि अरे मुंगीलाही आत शिरता येत नाही. आणि आत शिरलं हे परवानगीशिवाय बाहेर पडता येणार नाही. एवढा बेलाद आणि भयानक म्हणजे रायगड. अरे त्यामुळे औरंगजेबानं गहरी चाल खेळली आणि संभाजीराजांना बाहेर काढलं. संभाजीराजे आले हे पन्हाळ्यावर सरलस्कर सेनापती होते मालोजी घोरपडा. मालोजी बाबाला संभाजीराजांनी विचारलं, मालोजी बाबा काय त्या मुकरब खानाची हालचाल. आणि मालोजी गावरान बोलीत कराडला, राज तो काय येते हाय की आम्ही. अरे 60 वर्षाचं वय, पण शरीर थकलं असेल पण मनगटातली रग आणि छातीतली धग विजली नव्हती. आलेल्या मालोजीराजांना संभाजीराजांनी विचारलं, मालोजीराजे काय त्या मुकरब खानाची हालचाल. आणि तसा मालोजी गावरान बोलीत कडाडला, राज तो काय येते हाय का आम्ही रेटतो की त्याला. आणि संभाजीराजे म्हणाले, मालोजी बाबा तुमच्यात तर खांद्यावर आहे सुरक्षित स्वराज्य. आणि त्याच वेळी खेर धावत आला, राज रायगडाला इतिका खानाचा घेर पडलाय. आणि राजाचा तोल चुकला. राजाला वाटलं राजधानी तिथं आहे, महाराणी तिथं आहे, अरे स्वराज्य तिथं आहे. आणि राजे निघाले आणि मालोजी बाबांना सांगितलं, बाबा हाक मारली तर हात मारू. आणि संभाजीराजांनी सर्व वाटा निकाळल्या, पण सर्व वाटा चिरबंद मुकरबनी केलेल्या. आणि त्यात एक वाट होती संगमेश्वराची, बिकट आणि भयंकर. अरे दिवसा सूर्य जिथं जमिनीवर पोहोचत नाही अशी किर्र काट्याकुट्यांची. आणि संभाजीराजांनी तीच वाट निवडली आणि निघाले संभाजीराजांनी तीच वाट निवडली. आणि त्याच वेळी औरंग्याने मुकरब खानाला निरोप पाठवला, हा संभाजी 100 भालायत सोबत संगमेश्वरात आहे. आणि निघाला हा मुकरब पण संभाजीराजांच्या मागावर. आणि पन्हाळा अंधारात गुडूप झालेला होता, पहारेकरी पहारा देत होतं. अरे त्याच वेळी त्याला दिसलं की
मुकरबचं सैन्य आणि तो बेंबीच्या डेरापासून कडाडला. मालूची बाबा काळो तर पसरू चालल्यात जी, आणि मालूच्या काळजाला ठोका चुकला. जिकुन्या रोकानं तसं तो पहारेकडे म्हणाला संगमेश्वराच्या. आणि मालूजीला कळालं अरे राजा आहे तिथं, धावा धावा धावा. गनिमानं डाव एरबाडलाय आणि निघाला मालूजी. अरे 5,000 फौजेला बगल देत मालूजी निघाला 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 निघाला. अरे आपल्या 500 मावळ्यासोबत संगमेश्वरात पोहोचला आणि राजांकडे आला. राजाला म्हणाला राज निघा, रायगडाकडे निघा, गनिमानं गाव एरबाडलाय. तसा संभाजीराजे म्हणाले काय झालं मालूजी, कोण आफत? आफत लय मोठी आहे. मुकरब खान 5,000 फौज घेऊन संगमेश्वराकडे येतोय. आणि तसा माझा संभाजीराजा कराडला मालूजी बाबा तुमच्या थकल्या खांद्यावर स्वराज्य सोपून जायला राजे नाही झालो आम्ही, मरू इथं रक्ताचा अखेरचा थेंब न थेंब असेपर्यंत. आणि त्याच वेळी मालूजी कराडला लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे, निघा. आणि त्याच वेळी मुकरबची फौज विषेला भिडलेली. आमचा 500 मराठमोळ मावळा बघितला आणि कराडला मुकरब येलगा तत्तींचा नारा झाला. हर हर महादेवची आरोळी गोंडली आणि तलवारी खणावू लागल्या. सपासप वारांचे बौचार होऊ लागले. अरे माझा 60 वर्षाचा मालूजी अरे दोन्ही हातात समशेर घेऊन लढतो येईल त्याला सपासप कापतोय. त्याचं ते शौर्य बघितलं आणि कराडला मुकरब अरे बुडे को पहिले लगाम डालो. आणि सगळे योनी सैन्य मालूजी बाबांकडे आलं. अरे एकाच वेळी वार झाले. अरे मालूजी बाबाने दोन्ही तलवारी पिळले. मालूजी बाबा खाली बसला. अरे ते 60 वर्षाचं रबदार शरीर उखळलं, वीज लकलकली. अरे सब पहिली फरी गारद, दुसरी फरी गारद. अरे तेव्हा त्या मुकरबला कळालं अरे वाघ कसा असतो. आणि त्याच वेळी मुकरबनं डाव आखला आणि लढत्या माळोजी बाबावर नेम धरला. बाण सुटला. पहिला बाण उजव्या दंडात घुसला. पहिली हातातील तलवार निखळली, दुसऱ्या हातात दोन्ही तलवारी निसटल्या आणि मालोजी खाली पडला. अरे गुळाच्या ढेपेला मुंग्या डसाव्यात तसं यवनी सैन्य मालोजी बाबाच्या अंगाला डसलं आणि मालोजी बाबा मातीत पडला. डोळे डोळे होठ हल्ले आणि त्या श्वासानं माती उंच उडाली. आणि त्या उंच उडालेल्या मातीला मालोजी बाबा सांगत राहिला अरे जाऊन सांगा माझ्या राजाला हा मालोजी बाबा गेला पण नुसता मातीत नाही गेला. अरे मातीसाठी मेला. अरे मातीत मरणारे कित्येक असतात पण मातीसाठी मरणारे हे फक्त मराठे असतात हे सांगत गेला. आणि मालोजी बाबा नावाचा अध्याय इथे समाप्त झाला. जय श्रीराम.